नगर परिषदेच्या निकालानंतर 4 दिवसात नगरसेविकेच्या पतीची हत्या. खोपोली जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला. सब इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी. रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची मंगेश काळोखे यांची आज निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. 21 तारखेला नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हाती लागताच ही हत्या झाल्याचं खोपोलीत तणावाचं वातावरण झालेलं आहे. या हत्येनंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय खोपोली पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. खोपोली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू असून नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. संपूर्ण खोपोली शहर बंद करण्यात आलेलं आहे. खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे यांना सस्पेंड करण्याची मागणी होते आहे. खोपोली पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांना समजावण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. मात्र जमाव ठिय्या आंदोलनावर कायम आहे. नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मंगेश काळोखे यांनी पोलिसांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगूनही पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्याचा आरोप आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी खोपोली.